मराठ्यांना विरोध करणाऱ्यांची लायकी आणि मनोजदादावर कायम टीका करणाऱ्यांची लायकी पाटलांनी एकच शब्दातच संपून टाकली. एकदा हा व्हिडिओ बघा. ते आणखीन एकदा सांगतो बाबा, मी याच्यावर बोलत नाही, मी त्याची दखल घेत नाही, मी कोणाची दखल घेत नाही. पण बाबा स्वतःच्या जातीसाठी लढाव, गरिबांच्या लेकरांचं लय वाटलं होते धनगराचे. हेच काम आधीच केलं असतं, आमच्या काही विरोधात करीत नव्हती उडी उद्रीत बसून. हेच एसटी आरक्षणासाठी केलं असतं तर आतापर्यंत कल्याण झालं असतं त्या लेकराचं. करेनात का आमच्या विरोधात? मी 1.5 वर्षापूर्वीची एक गोष्ट सांगितली होती, तुमच्याकडे सगळा रेकॉर्ड आहे त्याचा. बघितलं, पाटील कायमच खरं बोलत आले. आता आणि आता हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत शेअर करा आणि त्याला त्याची लायकी कळू द्या. त्यांनी किती जरी मराठा समाजाला विरोध केला ना, मराठा समाजाचं जे हक्काचं आहे ते मिळणारच आहे. आता कुणीच मराठ्यांना आरक्षणापासून वंचित ठेवू शकत नाही. हक्काचं आहे आणि ते मराठ्यांना मिळणारच आहे. पण हे जे दलाल आहे ना, कायमच मराठ्यांना विरोध करतं, त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ 100% शेअर झालाच पाहिजे. कारण त्याला कळू द्या, जर स्वतःच्या जातीसाठी लढला असताना आज गोरगरीब धनगर समाज जे त्यांच्या हक्काचं आहे, एसटी प्रवर्गातून आरक्षणाची त्यांची मागणी आहे, त्यासाठी धनगर समाजाचं राज्यामध्ये आंदोलन सुरू असतं कायमच. त्या आंदोलनामध्ये एक तर हा जाताही नाही, तिथं पाठिंबा पण देत नाही, हा एकीकडेच असतो. याला फक्त जिकडे सुपारी भेटल तिकडे हा बोलत राहतो. त्यामुळं बाई स्वतःच्या जातीसाठी लढ, स्वतःची जात जी आज सरकारकडे मागणी करतेय, स्वतःच्या जातीला ते मिळवून देण्यासाठी सरकारशी भांड. उगाच मराठ्यांचा कशाला विरोध करतोय? अरे सुधरा रे. अजून किती दिवस तुम्ही फक्त मराठ्यांना टार्गेट करणार आहे, किती दिवस बोलणार आहे? त्यामुळे एकच सांगाल भाई, कुठं सांगत नाही, तुम्ही किती जरी विरोध केला तुमच्या जणी काहीच वाकडं होणार नाही, हे तुम्हालाही माहित आहे. पण कसं, जिकडे सुपारी तिकडे भुकणारे तुम्ही, आणि तुम्ही मराठ्यांची बराबरी करणार आहेत का? त्यामुळे सुधरा, अजूनही वेळ गेलेला नाही. स्वतःच्या जातीसाठी लढा, त्यांना न्याय मिळून द्या. कुठेतरी त्यांचं चांगलं झाल्याच्या नंतर कमीत कमी त्यांचे आशीर्वाद तरी तुम्हाला लागतील. असे पैसे घेऊन काय होणार नाही बाई. बंगला खरेदी करतान, गाडी खरेदी करतान, काय होणार नाही. पण मसनात गेल्यावर सगळं इथंच ठेवून जावं लागेल. सुधरा.